नमस्कार, भाग्यश्री जायका यात्रा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवूया सुटसुटीत अशी पनीरची भुर्जी. पनीरची भुर्जी बनवण्यासाठी मी इथे 200 ग्राम पनीर स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्याला आपल्याला किसून घ्यायचं आहे. आता मी इथे 1 टमाटर, 4 ते 5 हिरवी मिरची आणि 2 हिरवी कांद्याची पाल, थोडी कोथिंबीर धुवून घेणार आहोत. आता आपल्याला ह्या सगळ्या भाज्या बारीक चिरून घ्यायच्या आहेत. आता भाज्या बारीक चिरून झालेल्या आहेत. आपल्याला गॅसवर कढई ठेवायची आहे. कढईमध्ये 1 चम्मच तेल टाकायचं आहे. तेल गरम होताच आपल्याला जिऱ्याची फोडणी द्यायची आहे. जिरं तडतडलं की नंतर आपल्याला 4 ते 5 लसणाच्या कळ्या बारीक चिरलेल्या टाकायच्या आहे. त्यानंतर आपण बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया. कांदा चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे. मी इथे कांदा आता चांगला परतून घेते आहे. 2 मिनटं या कांद्याला आपल्याला मऊसर होऊ द्यायचा आहे. आता मी इथे कांदा परतून घेतलेला आहे. आता आपल्याला कांद्याला शिजू द्यायचा आहे. ही रेसिपी मोजक्या साहित्यात कमी वेळात अगदी 10 मिनिटात तयार होणारी आहे. आता आपल्याला त्यामध्ये हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे. हिरवी मिरची टाकली की आपण पुन्हा ती फोडणी मिक्स करून घेऊया. टिफिनसाठी अगदी ही झटपट होणारी भाजी आहे. मुलांच्या टिफिनसाठी अप्रतिम अशी 10 मिनिटात होणारी ही रेसिपी आहे. आता आपण या फोडणीमध्ये मसाले टाकून घेऊया. मी इथे आता यामध्ये अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच लाल मिरची पावडर, 1 चम्मच धनिया पावडर टाकलेला आहे. आता आपल्या याला मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स झालं की आपल्याला इथे पनीर मसाला टाकायचा आहे. आता मी हे पुन्हा मिक्स करून घेणार आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मसाले मिक्स करून घ्यायचे आहे. नंतर आता आपल्याला इथे बारीक चिरलेला टमाटर टाकून घ्यायचा आहे. हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेणार आहोत. आता हे सगळे मसाले आपण परतून घेतले की याला 2 मिनटं आपल्याला शिजू द्यायचं आहे. टमाटर असा मऊसूर शिजला की आपण यामध्ये हिरवी कांद्याची पाल टाकून घेऊया. आता मी इथे हिरवी कांद्याची पाल टाकून घेणार. त्याला पूर्ण मिक्स करून घेणार. आता याला आपल्याला अर्धा मिनिट शिजू द्यायचं आहे. आता हे पूर्ण एकजीव झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला किसलेलं पनीर टाकून घ्यायचं आहे. आता आपण यामध्ये मिश्रणामध्ये किसलेलं पनीर टाकून घेऊया आणि ही भाजी आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायची आहे. पनीरला पूर्ण मसाले लागले पाहिजे असं आपल्याला त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. एकजीव करून घ्यायचं आहे. मसाल्याची चव त्या पनीरला आली पाहिजे असं आपल्याला त्याला परतून घ्यायचं आहे. आता मी ही सगळं छान पद्धतीने परतून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथे झाकण ठेवून आपल्याला 2 मिनटं त्याला शिजू द्यायचं आहे. आता आपण हे भाजीवर 2 मिनटं झाकण ठेवूया आणि त्याला शिजू देऊया. माझ्या पद्धतीने बनवलेली पनीरची भुर्जी तुम्हाला कशी वाटली ते सांगा. माझ्या नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि लाईक करा. आता ही भाजी आपली शिजलेली आहे. त्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेऊया आणि सर्व करूया. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि माझ्या चॅनेलला
सबस्क्राईब करा. धन्यवाद.